नागपूर जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। बुटीबोरी MIDC मधील अवाडा कंपनीत टँक टॉवर कोसळून मोठा अपघात झाला असून या दुर्घटनेत 3 कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक कामगार टॉवर खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे। नेमकं काय घडलं आहे बघूया या रिपोर्टमध्ये सविस्तर। शुक्रवारची सकाळ नागपूरच्या बुटीबोरी MIDCतील काळ ठरली। सकाळी 9:30च्या सुमारास अवाडा कंपनीच्या आवारात नेहमीप्रमाणे काम सुरू होतं। मजूर एका जमिनीवरील पाण्याच्या टाकीजवळ बांधकाम करीत होते, मात्र अचानक ही अजस्त्र टाकी कोसळली आणि तिथे काम करणाऱ्या मजुरांना सावरण्याचीही संधीही मिळाली नाही। या भीषण दुर्घटनेत 3 मजुरांचा मलब्याखाली दबून जागीच मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर जखमी झालेत। धक्कादायक बाब म्हणजे जखमींमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे। घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली। जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून मृतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवण्यात आले आहे। या दुर्घटनेमुळे कंपनी प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। किती वाजताची घटना आहे, नेमकं काय घडलेलं आहे आणि किती जणांचा मृत्यू झाला या घटनेत? हा घटना जे आहे ते 11-11:30 वाजेचे आहेत। हे जे लोकेशन आहे ते अवादा फॅक्टरी आहेत, नवीन बुटीबोरी MIDCला, नवीन MIDC बुटीबोरीला। सध्याचे जे इन्फॉर्मेशन आहे 3 लोकांचे मृत्यू झालेला आहेत। 3 लोक क्रिटिकली इंजर्ड ICUला आहेत मेयो हॉस्पिटलला, आणि 4 लोक जे आहेत त्यांना किरकोळ जखम झालेले आहेत। फॅक्टरीमध्ये एक मोठा मॉड्युलर टँक आहे, ते वॉटर टँक आहेत। वॉटर टँकची कॅपॅसिटी सुमारास 150 किलोलीटर्स आहेत। ते जे टँक आहे ते ब्लास्ट झाला आणि ब्लास्टमुळे हे जे आहेत ते कॅज्युअल्टी झालेले आहेत। सर, जे कामगार जे जखमी आहेत, मृत्यू आहेत, ते नेमके त्यावेळी काय करत होते आणि त्या पाण्याच्या फ्लोमुळे त्यांचा असा का मृत्यू झाला? हे जे टँक्स आहेत त्याच्या टेस्टिंग जे आहे ते चालू होता, आणि हे जे कामगार आहेत ते आजूबाजू त्यांच्या ड्युटी होता। सर, ही नेमकी टँकचं म्हणजे हा टँक कुठला एवढा प्रेशरनी खरं तर मल्टीनॅशनल कंपनी आहे, गुणवत्ता जे टेक्निकल कारण आहे डिशला आम्ही बोलवलं आहे, ते इन्स्पेक्शन करून सांग। सर, ही नेमकी कशाची कंपनी आहे? हे सोलर सेल्सची कंपनी आहे। सर, पाण्याचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात कशासाठी होतो नेमका, आणि एवढं जमा सगळं करतो प्रेशर? नाही, प्रोडक्शन सिस्टम त्यांचे काय आहे ते डिश सांगतील। सर, निष्काळजीपणा तुम्हाला वाटतो काही इतके मृत्यू यामध्ये होता? प्राथमिक काय तुमचा चौकशी सुरू केली का? चौकशी जे आहे ते सुरू आहेत। आतापर्यंत आम्ही काही निष्कर्षावर पोहोचले नाहीत। चौकशी पूर्ण होईल त्यानंतर आम्ही डिसाईड करू की काय कारवाई होणार। मयतचे नाव कळू शकेल? हो, मयतचे नाव आमच्या प्रेस नोटमध्ये राहतील। गुन्हे वगैरे दाखल केलेला आहे या सगळ्या प्रकरणात? तुम्ही गुन्हे दाखल करणार आहे? कोणाला आता चौकशी जे ते सुरू झालेलं आहे, चौकशी चे नंतर आम्ही कारवाई करणार। औद्योगिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या दुर्घटनेत जीव गमावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। प्रशासनाकडून चौकशी सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।